या ठिकाणी सांगतो, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला श्रीकृष्ण आणि बलरामाची जोडी या ठिकाणी भेटली आणि ही जोडी मला असं वाटतं जसं श्रीकृष्ण आणि बलरामाने लोक आता पुन्हा जायची नाही पुढच्याला, पण त्यांचा जो अन्याय होता तो अन्याय दूर करून मथुरा आणि गोकुळातली जशी जनता सुखाने मानत होती तशी या मतदारसंघातली जनता या गंदी जोडीच्या विचाराने 100% सुखात नांदो. साहेबांना आणि काकांना माझं एक म्हणणं होतं की महापुराला पुरा कधी नव्हता असं म्हणजे कुणी सांगत होतं, कुणी काय म्हणजे आमच्या काळात मोठा पाऊस होता, पण आता तरुणांच्या काळात सुद्धा भरपूर मोठा पाऊस झाला. पण हे पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्याच्या पिकातली जी अन्नधान्य होतं ह्याची नासाडी झाली. परंतु या प्रमुख मागण्यापैकी अधिक एक मागणी साहेब ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होती ते रेशन दुकानावर आता जो माल येतो ज्यावेळेस जर बघितले ना तर कोंबड्या सुद्धा खात नाही. अशा पद्धतीत तिथं ते माल आलाय आणि आज समजा आता मी शेतकरी असून द्या पण माझं सगळं पिकच नसलं ना माझ्या सुद्धा वेळ आली कुठं माल खायचा आहे पण ती ज्वारी जर बघितली तर किड म्हणजे सगळं बेकार झाले. कोंबड्या टाकलं तर कोंबड्या सुद्धा खायला केला. पण ह्या परिस्थितीत प्रशासन आज कट्टा करतोय. आज 70% लोक म्हणजे 100पैकी 30% लोकांचा असा विषय त्यांना कुठल्यावरचा माल खाल्ल्याशिवाय आधी त्यांनी उपयोगच लागत नाही. पण अशा परिस्थितीत जर तुम्ही जर माल या ठिकाणी पुरवठा करत असाल तर जनतेने नाही पुढे मागायचा. आणि यामध्ये असा विषय आता इथं विहिरीचा विषय काढला. विहिरीमध्ये तुम्हाला सांगतो एखाद्या गावात जी गाव आहेत त्या गावांना 100 विहिरी मंजूर आहेत, काही गावांना काहीच नाही. आता त्यांचं काय चाललंय कसं चाललंय ही काय सांगावं नाही. आवाज उठला की मार खायची परिस्थिती त्यांच्याकडून आहे. कारण तवंडी सोनवडीमध्ये कशी परिस्थिती आज आपण काय म्हणतो आपले पूल गेले पुलाला दुरुस्ती पैसे टाका. आमचे जे एक पूल उचलेला उपोषण केलं पूल केला नंतर 20 लाख रुपये बजेट लगेच तात्काळ पडलं. म्हणजे आम्हाला नसताना डबल पैसे पडतात आणि जिकडे आज आपण मागण्यासाठी बसलो त्या लोकांना जायची अडचण तिला तुम्हाला यासाठी पैसे टाकता येत नाही. आणि तुम्हाला दोघांना आणि जी श्रीकृष्ण आणि बलरामाने जो निर्णय घेतला घातशी निर्णय तो घातशी निर्णय घेऊन या ठिकाणी आमच्या जो अन्याय होतो गावगाव हा अन्याय लवाच्या फोटाचं काम आपण दोघांनी करावं. आणि ही वेळ आपल्याला यायलाच नाही पाहिजे कारण आपले पालकमंत्री दिवस आणि प्रशासनाने आपल्याला ऐकच पाहिजे. कारण प्रशासन काय ऐकत नाही हे लय मोठी म्हणतोय. पंचायत समितीला अर्ज दिलेत आम्ही कृष्णविषय जसं सांगत होतो आमच्या अर्जाला वस्तूचे पण डायरेक्ट साईडला आवाज आपला कुठे लगेच साईडला टाकून देतो. बिडे तसंच तिथं रिस्पॉन्स देत नाही. आपलं सोडून की सगळ्या प्रशासनाला पालकमंत्र्याला या ठिकाणी बोलून तुम्ही काय असेल प्रशासनाला एका मिटिंग लावून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तुम्ही तात्काळ मार्गी लावा आणि आपण लावता अशी जी आष्टी मतदारसंघातील जनतेची आपल्याकडून मागणी एवढं बोलून सांगतो. जय हिंद.